दर्शील मित्रांनो, वॉरियर्स दापोली संघाने मात्र प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकला, फलंदाजी स्वीकारली, आमंत्रित केलं ते मात्र आई सासाई वाली तुलसी फायटर संघाला क्षेत्ररक्षणासाठी आणि मात्र संघाचा संघनायक तेजस नरे गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळेल. मला असं वाटतंय मागच्या 2 आठवड्यामध्ये जो सोनासिद्ध चषक झाला त्या चषकामध्ये मात्र 4 विकेट एका षटकामध्ये तेजस नरेने घेतल्या होत्या. आज मात्र थोडासा फॉर्म मध्ये दिसत नाहीये. पहिला चेंडू निर्धाव सॉरी सोयर चेंडू आहे. अतिरिक्त धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित केली जाईल, परंतु एक अनुभवी खेळाडू, मला असं वाटतंय गोवामध्ये सुद्धा त्याने 50 साकार केली होती. चांगला तिथे चॅम्पियन सुद्धा त्याचा संघ ठरला होता. म्हणजेच ज्या ज्या ठिकाणी मात्र तेजस नरे जातो त्या त्या ठिकाणी मात्र चॅम्पियन होऊनच येतो. परंतु त्याच्यावर हल्ला चढवलाय. पहिल्या चेंडूवर मात्र शाकिबच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग षटकार. धन्यवाद डीजे. रोहाडाई कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर शिवाजी शिलार सर यांच्याकडून या स्पर्धेसाठी जो फलंदाज जास्त चौकार आणि जास्त षटकार मारेल त्याच्यासाठी मात्र एक आकर्षक ट्रॉफी देण्यात येणार आहे. नक्कीच धन्यवाद सर. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा नक्कीच आभार मानूया. यावेळेला मात्र पॅडल स्वीप केलाय जुनेद किरकिरे. जोपर्यंत चेंडूवर जाईल थ्रो करेल तोपर्यंत मात्र 2 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. इथे मात्र तेजस नरे चांगला गोलंदाज आहे. त्याच वेळेला मला आठवतंय ज्यावेळेस आमदार चषक झाला होता त्यावेळेस मात्र 6 चेंडूमध्ये 6 चौकार याच खेळाडूने मारले होते, परंतु तो आता गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पहिल्या 2 चेंडूंवर जवळपास 9 धावा मात्र खर्ची घातल्यात तेजस नरेने. इथून पुढे तुम्हाला कमबॅक करून दाखवावं लागेल. शाकिब चांगली खूप फलंदाजी करतोय. या मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे, एक धाव घेण्यामध्ये नक्कीच संकोच मानला नाही या फलंदाजाने. शाकिब आणि मुन्ना पाटील सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. नक्कीच महाराष्ट्र पोलीस मुन्ना पाटील फलंदाजी मार्कवर स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळतील. या मात्र बॅक टू द बॉलर. चेंडू नक्की ट्रॅव्हल करतोय अलॉंग द कार्पेट. दन 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 चेंडू सीमा पार, चौकार. धन्यवाद डीसे. इथे मात्र तेजस नरे जो संघाचा संघ नायक आहे, मागच्या मॅच मध्ये काय केलं, यश पारांगेवर मात्र आक्रमण केलं देवेश सावरने. या मॅच मध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा आक्रमण तुम्हाला पाहायला मिळते तेजस नरेवर. यावेळेला सुद्धा वाईट चेंडू आहे, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू मात्र इथे पाहायला मिळाला. गितेश भोगटे दक्षपंच आहे, त्याच वेळा संदेश दळवी आणि लगेचच वाईट घोषित केला. या वेळेला सुद्धा वाईट आहे. इथे मात्र तेजस नरे काय करतोय. खर तर बाहेरून जाणारा चेंडू पंचाने पाहिलं की या वाईट लाईनच्या बाहेरून जाणारा चेंडू आहे, त्याच कारणाने मात्र वाईट घोषित केलाय. अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित केली गेली आहे. धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 16 या धावसंख्येवर. यावेळेला मात्र थोडासा फॉर्म मध्ये येताना पाहायला मिळाला तेजस नरे. अजून एक चेंडू येणं बाकी असेल या षटकातील. जर तुम्ही पाहिलं तर एक षटकार शाकिबच्या बॅट मधून आला, त्यानंतर मुन्नाच्या बॅट मधून एक चौकार आणि या वेळेला सुद्धा मोठा फटका. क्षेत्ररक्षक जुनेद चेंडू खाली येतोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडेल की काय, परंतु क्षेत्ररक्षकाने केली आहे चूक. इथे मात्र जर तुम्ही पाहिलं तर इथे झेल ड्रॉप केलाय, त्यामध्ये मात्र 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या गेल्या. षटक क्रमांक इथे पहिलं संपलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस जर तुम्ही पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलंय ते बिनबाद 18 धावा.
धन्यवाद. ते मात्र जय देशमुख गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळेल. खरं तर ज्यावेळेस रोहा तालुका प्रीमियर लीग झाली ना हरी, त्यावेळेस आई सासाईवाली तुलसी फायटर चॅम्पियन जरूर झाला, परंतु त्याच्या मागे खरं तर जय देशमुखचा सुद्धा मोलाचा वाटा होता. कारण ज्यावेळेस ऑक्शन झालं त्यावेळेस अनसोल्ड झाला, त्यानंतर त्याची बोली लागली तेजस नरेच्या संघामध्ये आणि काय खेळ करून दाखवलं होता जयने. ते मात्र पहिला चेंडू मात्र इथं वाईड आलाय. वाईडने मात्र धावफलक जाऊन पोहोचलं ते 19 या धावसंख्येवर. खरं तर वय बघितलं ना तर जयचं थोडंसं कमी आहे, 21-22 असेल, परंतु या कमी वयात मात्र त्याने आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलाय रोहा तालुक्यामध्ये. पहिला चेंडू घेऊन पुन्हा एकदा, यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक वेगाने गेला आणि काय झेल टिपलाय. जवळपास 20 ते 25 पावलांचं मात्र तिने कव्हर करण्यात आलं डिस्टन्स आणि मात्र इथे शाकिब सिद्दीक याला मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. गिनीनाथ कटोरे संघाचा संघनायक कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. खर तर वय वर्ष आहे 46, परंतु क्रिकेटवरचं प्रेम नेहमीच या मैदानावर गैनीनाथजी कटोरे यांना खेचून आणत असतं. 40+ खेळाडू आहेत. खरं तर 45+ म्हणावं लागेल, कारण 46 वय आहे त्यांचं, परंतु खूप सारं चांगलं क्रिकेट न्हावे संघाकडून खेळताना, सोनकार संघाकडून खेळताना तुम्हाला पाहायला मिळत असतात. गैनीनाथजी कटोरे त्यांच्या माध्यमातून सुद्धा खूप मोठं आयोजन असणारी स्पर्धा तुमच्या भेटीला येणार आहे. यावेळी मात्र जयने पहिलीच विकेट प्राप्त करून दिली आहे, ती मात्र आई सासाईवाली तुलसी फायटर्स या संघाला. विशाल लाड यांचा हा संघ नक्कीच या वेळेला सुद्धा चेंडू हवेमध्ये आहे, तो क्षेत्ररक्षक आलाय आणि आता कोणती चूक करणार नाहीये फलंदाज क्रमांक दुसरा. बॅक टू द पवेलियन. फलंदाचं नाव कळवा. लोचन कांबळे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सलगच्या 2 चेंडूंवर 2 विकेट आणि ते विकेट हॅट्रिक वर उभा राहिलाय तो मात्र जय देशमुख. पिंगेळसई गावाला नक्कीच बिलॉंग करतो. यावेळेला मात्र चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे वेगाने चेंडूवर आलाय. जोपर्यंत फील्ड होईल, थ्रो होईल, तोपर्यंत मात्र ते एक धाव मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित केली जाईल. पहिलं षटक थोडस महागडं ठरल्यानंतर काही अंशी का होईना ते मात्र कमबॅक करून दिलं जय देशमुखने. आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्यात. यावेळेला मात्र खराब स्ट्रोक आणि तोच क्षेत्ररक्षक होता, परंतु यावेळेला त्याच्याकडून सुद्धा चूक होतीये. असं वाटलं होतं की या षटकामध्ये तिसरी विकेट जय देशमुखच्या नावावर येईल का, आणि तो क्षेत्ररक्षक मात्र चेंडू खाली होता. थोडीशी चूक झाली, चुकीचा फायदा होतोय तो मात्र मुन्ना पाटीलला एक जीवनदान मिळतंय. या एक धावीने धावफलक जाऊन पोहोचलं ते 21 या धावसंख्येवर. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. ते मात्र पंच थोडेसे विचार विनिमय करतील आणि त्यानंतर आमच्यापर्यंत निर्णय येईल, परंतु इथे फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय, म्हणजेच आउटसाइड एज घेतली आहे आणि ते तिसरी विकेट जय देशमुखच्या माध्यमातून मिळतीये. कमॉन डीजे. इथे मात्र या षटकाचा जर विचार केलात ना तर मात्र पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतर विकेट आली. शाकिब सिद्दीकला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलं, त्यानंतर
गैरीनाथ कटोरेला सुद्धा आल्या पावली माघारी धाडलं जय देशमुखनं. त्यानंतर 2 सिंगल आणि त्यानंतर 5व्या चेंडूवर सुद्धा लोचन कांबळेला रिव्हर्स स्वीपचा फटका खेळत असताना मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. जर तुम्ही पाहिलं तर तेजस माळी रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये खेळत असताना अशाच पद्धतीने मित्रांनो वॉरियर्स दापोली संघ अडचणीमध्ये सापडला होता. त्यानंतर त्यांची जी नौका अडकली होती ना ती मात्र तेजस माळीने बाहेर काढली होती. यावेळेला तशा पद्धतीची कामगिरी होईल का तेजस माळीकडून हे पाहणं गरजेचं आहे. षटक क्रमांक इथे दुसरं संपलं. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा आल्या त्या आतापर्यंत 22 धावा धावफलकावर आहेत. इथे मात्र पहिलं षटक तुम्ही पाहिलं तेजस नरे यांचं थोडंसं महागडं ठरलं, परंतु खरं तर चांगल्या संघाची हीच तर चांगली बाब असते की ज्या वेळेस संघ अडचणीत येतो त्यावेळेस मात्र एका खेळाडूचा दबाव दुसरा खेळाडू उचलत असतो आणि त्याच पद्धतीचा दबाव जय देशमुखने उचलला. फक्त 4 धावा खर्च केल्या आणि 3 महत्वाचे विकेट प्राप्त केले. त्याच्यामध्ये मात्र शाकिब सिद्दीक होता, त्यानंतर गैनीनाथ कटोरे बाद झाले, त्यानंतर लोचन कांबळे सुद्धा आल्या पावली माघारी गेला. इथे जर तुम्ही पाहिलं तर जुनेद किरकिरे तिसरं षटक घेऊन मात्र पंचाच्या उजव्या उजव्या हाताने मात्र गोलंदाजी केली जाईल जुनेद किरकिरेकडून. पहिला चेंडू वाईड आलाय. जर अनालिसिस पाहिलंच नाही हरी तर तिन्ही षटकांच्या पहिल्या चेंडूवर वाईट चेंडू आलाय. तेजस नरेने सुद्धा पहिला चेंडू वाईट हाताळला होता, त्यानंतर जयने सुद्धा वाईट, त्यानंतर जुनेद आला, जुनेदने सुद्धा पहिला चेंडू मात्र वाईट हाताळलाय. ते जर तुम्ही पाहिलं तर फोर्स 11 लाईव्ह युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही मात्र पाहू शकताय. ते मात्र फलंदाज क्रमांक 14 सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळेल. तेजस माळी याचा स्लोअर वन फेकला होता, लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र आउटसाइड एज घेतली. यष्टीरक्षकाने कोणती चूक केली नाही. फलंदाज क्रमांक 14 बॅक टू द पवेलियन. फलंदाजाचं नाव कळवा. पद्मज.
यानंतर होणारा सामना प्रेरणा 11 खैरवाडी विपक्ष असेल तो श्री जोगीरदेव स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी संघ, शैलेश कदम यांच्या मालकीचा हा संघ, तर दुसऱ्या बाजूला सुभाषदादा इंगळे यांच्या मालकीचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करूया की एक मॅच आपण कमी खेळवली आहे, त्या कारणाने मात्र त्वरित आपला संघ उपस्थित करा. एका बाजूला असेल राणा मोरे तर दुसऱ्या बाजूला योगेश लोटणकर. इथे मात्र नवीन फलंदाज जो आलाय त्याचं नाव कळवा. रोशन. आयोजक पाणी द्या मैदानाच्या आतमध्ये, विनंती असेल स्वयंसेवकांना. खर तर काही खेळाडू अनुपस्थित असल्या कारणाने इथेच ऑल आउट झालाय मित्रांनो. वॉरियर्स दापोली संघ 23 धावा धावफलकावर आहेत आणि 24 धावांची गरज असेल ती मात्र सासाईवाली तुलसी फायटर्स संघाला. खरं तर इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळण्याची संधी प्रत्येक खेळाडूला सहजासहजी मिळत नाहीये, परंतु असं असताना खेळाडू इथे अनुपस्थित राहतात. खरं तर थोडीशी विचार करण्याची गोष्ट आहे जरूर, परंतु आपण विनंती करूया प्रेरणा 11 खैरवाडी संघाचा संघनायक राणा मोरे आणि श्री जोगीरदेव स्वरराज ॲग्रोविन पोस्टाची वाडी संघाचा संघनायक योगेश लोटणकर आपल्याला विनंती करूया की आपण त्वरित टॉस बॉक्सकडे यायचं आहे.
चला प्रेरणा 11 खैरवाडी संघाचा संघनायक राणा मोरे, जर आपण इथे उपस्थित असाल तर त्वरित नाणेफेकीसाठी या. त्याच वेळेला योगेश लोटणकर, आपण सुद्धा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळणार आहात, त्वरित नाणेफेकीसाठी या. इथे मात्र 23 धावा धावफलकावर आहेत दर्शील मित्रांन वॉरियर्स दापोली संघाच्या, आणि 24 धावांचं मात्र नाममात्र आव्हान आहे. ते मात्र पूर्ण करण्यासाठी दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला तेजस नरे संघाचा कर्णधार, तर दुसऱ्या बाजूला इम्रान डबीर. खर तर ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना, त्यावेळेस इम्रान सरांची काय फलंदाजी होती, दर्ग्याचा तो ग्राउंड आणि त्यावरची ती त्यांची आक्रमक फलंदाजी. ज्यावेळेस झहूर असेल किंवा मजर गौरी असेल किंवा इम्रान डबीर असेल, हे तीन फलंदाज ज्या वेळेस फलंदाजीला आले ना, त्या वेळेस मात्र समोरच्या गोलंदाजाला घाम फुटताना आम्ही स्वतः पाहिलंय. तोच इम्रान डबीर मात्र नॉन स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. हेही मात्र 24 धावांचं जे आव्हान आहे ते कशा पद्धतीने पूर्ण करण्यात येईल आई सासाईवाली तुलसी फायटर संघाकडून, हे पाहणं गरजेचं असेल. लोचन कांबळे एका बाजूला गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना, ओके, गणिनाथ कटोरे आहेत गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना तुम्हाला पाहायला मिळतील. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळताना तुम्हाला पाहायला मिळतील. 11 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत मित्रांनो वॉरियर्स संघाचे. प्रथम फलंदाजी स्वीकारली. फक्त 23 धावा धावफलकावर आहे. 24 धावांची गरज असेल इथून पुढे आई सासाईवाली तुलसी फायटर्स संघाला, जो मात्र रोहा तालुका प्रीमियर लीगचा चॅम्पियन संघ, विजेता संघ ठरला होता, तो मात्र या मैदानावर कशा पद्धतीची कामगिरी करेल याच्याकडे सर्वांचंच लक्ष वेधलंय. कारण खेळ सुद्धा त्याच पद्धतीचा राहिला होता. आई सासाईवाली तुलसी फायटर संघाचा, विशाल लाड यांच्या मालकीचा संघ. खर तर विशाल लाड यांचं सुद्धा कौतुक करावं तितकं थोडं आहे. ज्यावेळेस संघ मालकांसाठी बाईक देण्यात आली, ती बाईक मात्र गरीब गरजू विद्यार्थ्यांना मात्र त्यांनी ती दान करण्यात सुद्धा आली. या स्पर्धेमध्ये सुद्धा मालिकावीरसाठी एक बाईक तुम्हाला पाहायला मिळते. जयपन दादा मुंडे यांच्या माध्यमातून ती बाईक तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच वेळेला उत्कृष्ट फलंदाज यशवंत खेळू रटाडे, माजी उपसरपंच, यांच्या माध्यमातून आहे. तर गोलंदाजासाठी सुवर्णा सचिन रटाडे सरपंच. आणि पहिला चेंडू हवेमध्ये, आणि शाकिब कोणती चूक करणार नाहीये. तेजस नरे मात्र स्वस्तामध्ये बाद झालाय. फलंदाज क्रमांक पहिला बॅक टू दी पवेलियन. इथे मात्र दुसरा चेंडू सुद्धा हवेमध्ये, आणि बॅक टू बॅक दुसरी विकेट. काय घडते या मॅच मध्ये? पहिल्या चेंडूवर तेजस नरे, दुसऱ्या चेंडूवर हा फलंदाज सुद्धा बाद होतोय.
धन्यवाद डीजे. इथे काय घडतंय? ज्या ठिकाणी फक्त 24 धावांची गरज आहे त्या ठिकाणी असे मोठे फटके मारता मारता तुम्हाला विकेट बहाल करायची नाहीये. तेजस नरेने जी चूक केली ती चूक पुन्हा एकदा त्याच फलंदाजाने केली आणि बॅक टू बॅक 2 विकेट मात्र इथे प्राप्त केल्या गेल्या. खरं तर मित्रांनो वॉरियर्स दापोली संघाने थोडंसं नाराज केलं. 23 धावा फक्त धावफलकावर लावल्या. जर पहिला सामना तुम्ही पाहिला तर फक्त नाममात्र 27 धावा होत्या. 28 धावा सहजरित्या प्रेरणा 11 खैरवाडी संघानं केल्या. दुसऱ्या मॅच मध्ये जवळपास 48 धावा होत्या. 49 धावांचा पाठलाग करत असताना श्री धावीर महाराज तळवली संघाने मात्र सहजरित्या विजय प्राप्त केला. या चौथ्या सामन्यामध्ये जर तुम्ही पाहिलं या वेळेला सुद्धा काय घडतंय आणि फलंदाज बाद आणि विकेटची हॅट्रिक साकार केली आहे ती मात्र गैनीनाथ कठोरे यांनी. खर तर अनुभव या शब्दाला क्रिकेटमध्ये महत्व का दिलं जातं ना ते मात्र गैनीनाथ कटोरे याने दाखवून सुद्धा दिलंय. पहिल्या 3 चेंडूंवर 3 महत्वाचे विकेट. एका बाजूला तेजस, त्यानंतर राजेश राजेश म्हणजेच ज्वाला नागोडणे संघाला बिलॉंग करणारा लालू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खरं तर आता हात शिवशिवत असतील ते मात्र इम्रान डबीर यांचे, कारण चांगले चेंडू आहेत त्याच्यावर मात्र विकेट देऊन जात आहेत. इथे काय घडतंय? चौथा चेंडू निर्धाव आलाय. जर थोड्याशा धावा असत्या ना मित्रांनो वॉरियर्स दापोली संघाच्या बाजूने तर मात्र या मॅच मध्ये मजा आली असती, कारण दबाव मध्ये ढकलून दिले आई सासाई वाली तुलसी फायटर संघाला. 3 महत्वाचे विकेट बाद झाले. त्यानंतर निर्धाव चेंडू, यावेळेला सुद्धा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे आणि अजून एक फलंदाज बाद. इथे काय करतोय आई सासाई वाली तुलसी फायटर संघ? धन्यवाद डीजे. विनंती करतोय प्रेरणा 11 खैरवाडी संघाचा संघनायक राणा मोरे आणि श्री जोगीरदेव स्वरराज अॅग्रोविन पोस्टाजीवाडी संघाचा संघनायक योगेश लोटणकर, आपण त्वरित नाणेफेकीसाठी या. कोणताही वेळ घालवू नका, विनंती असेल. एक मोठी स्पर्धा आपण इथे पाहतोय आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून वारंवार तुम्हाला पुकार देणं थोडंसं वेगळं सुद्धा वाटतं, त्यामुळं त्वरित या आपण नाणेफेकीसाठी. इथे काय करतोय आई सासाई वाली तुलसी फायटर संघ? आतापर्यंत गैनीनाथ कटोरे याने 5 चेंडू हाताळलेत, त्याच्यामध्ये 4 महत्वाचे विकेट आणि 1 चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू घेऊन मात्र तयार होतील गैनीनाथ कटोरे जय देशमुख साठी. आता मात्र हलक्या हाताने खेळून जयने मात्र थोडासा माइंडचा वापर केला असं म्हणूया, कारण मोठा फटका मारायचा नाहीये. तेजसने मात्र कान मंत्र देऊन त्याला मैदानाच्या आतमध्ये धाडलंय, कारण 4 महत्वाचे विकेट गेल्यानंतर आत्ता कोणती विकेट जाऊन द्यायची नाहीये. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल शाकिब सिद्दीक. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन खरं तर थोडंसं नाराज केलं होतं मित्रांनो वॉरियर्सने, परंतु पहिल्या षटकामध्ये दाखवून दिलं गैनीनाथ कटोरे यांनी की आमची गोलंदाजी सुद्धा भेदक आहे. 23 धावा जरी मैदानाच्या आतमध्ये धावफलकावर असल्या तरी सुद्धा त्या करण्यासाठी तुम्हाला थोडासा दम लावावा लागेल.
पहिल्या षटकाचा खेळ झालाय. जर तुम्ही पाहिलं तर जणू काही फुटबॉलचा स्कोर कार्ड तुम्हाला पाहायला मिळतोय. 1 धाव आणि 4 विकेट तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या स्क्रीनवर. जे मात्र फोर्स 11 लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही स्पर्धा 4ही दिवस कव्हर केली जाते. रोहन गुप्ते यांच्या माध्यमातून नक्कीच या चॅनलचे सर्व आहेत. रोहन सर, खूप चांगलं थेट प्रक्षेपण तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. शाकिब सिद्दीक गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. खर तर सिद्दीक घराण्यातील एक हरवणारे खेळाडू. एका बाजूला सलमान सिद्दीक आपण पाहतो, सलीम सिद्दीक पाहतो आणि शाकिब सिद्दीक गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय जयसाठी. हलक्या हाताने खेळलाय. इथे मात्र 1 धाव येईल आणि नक्कीच फोर्स 11 लाईव्ह जो यूट्यूब चॅनल आपण पाहतोय, त्यांची टीम आहे. अनिकेत आहे, जिन्नीत आहे, त्यानंतर बाळू आणि सागर. खरं तर खूप सारी मेहनत या स्पर्धेसाठी. मी तर यूट्यूब लाईव्हचे जे टीम आहे ना, त्यांचं कौतुक यासाठी करतो कारण जवळपास 6 ते 7 तास ते उन्हामध्ये उभे असतात आणि ही स्पर्धा एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम मात्र यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून नेहमीच केलं जातं. त्यातीलच फोर्स 11 लाईव्ह. यावेळेला मात्र लेग बिफोर विकेटचा अपील करण्यात आलं. इम्रान डबीरला बाद करण्यासाठी मात्र इथे प्रयत्नशील आहेत शाकिब सिद्दीक आणि मित्रांनो वॉरियर्स दापोली संघ. परंतु लेग बाईकच्या स्वरूपातली ही 1 धाव येते. या 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 3 या धावसंख्येवर. इथे काय घडतंय, इथे पुन्हा एकदा दबावामध्ये फलंदाजी करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. कारण 4 विकेट गेल्यानंतर एखादा मोठा फटका मारून दबाव रिलीज करण्यात येईल का जय देशमुख कडून, की मात्र हलक्या हाताने एकेरी दुहेरी धावांवर भर दिलं जाईल, हे पाहणं गरजेचं आहे. जर तुम्ही पाहिलं तर आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत या शाकिब सिद्दीकनं. यावेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये पद्मज आहे. कोणती चूक होणार नाहीये. 1 धाव पुन्हा एकदा या चेंडूवर तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच वेळा मात्र आमचे साथी समालोचक आणि पत्रकार मित्र रुपेशजी रटाडे यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या मंडळाच्या वतीने या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. त्यांचा सुद्धा आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येईल. यावेळेला सुद्धा फक्त 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नसणार आहे. कारण इथे जर एखादी रनआउट गेली ना, तर मात्र मी तर म्हणेन आपल्या पायावर धोंडा मारून घेईल आई सासाईवाली तुळशी फायटर संघ. परंतु तसं काही होत नाहीये. जयचं वय जरी कमी असेल तरी सुद्धा तो मोठ्या मोठ्या संघांमधून त्याने प्रतिनिधित्व केलंय. त्याच्यामुळे मॅच अवेअरनेस जो असतो ना, तो मात्र इम्रान सरांकडे सुद्धा आहे आणि जयकडे सुद्धा आहे. इथे मात्र 5 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडू फसलाय आणि फलंदाज क्रमांक 5 जयच्या स्वरूपात बाद. यानंतर होणारा सामना तुमच्या समोर येईल
प्रेरणा 11 खैरवाडी विपक्ष असेल श्री जोगीरदेव स्वरराज ॲग्रोइन पोस्टाची वाडी संघ. तर धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 5 धावा आणि 5 महत्वाचे विकेट मात्र आई सासाईवाली तुलसी फायटर संघाचे गेलेत. खरं तर आता आठवतं ना हॅरी की ज्यावेळेस लहानपणी असताना मामाच्या गावी जायचो ना त्यावेळेस पत्त्यांचा बंगला करायचो ना आपण आणि एक हवाची झुळूक आली आणि पत्त्यांचा बंगला जसा कोसळावा ना तशी मात्र इथे फलंदाजी कोसळली गेली आई सासाईवाली तुलसी फायटर संघाची. 5 महत्वाचे विकेट बाद केलेत. याला मात्र हलक्या हाताने खेळून काढले. एक धाव मिळेला 6 धावा धावफलकावर 2 षटकाच्या समाप्तीनंतर. मी विनंती करतोय राणा मोरे आणि योगेश लोटणकर नवीन फलंदाजाचं नाव कळवा. नवीन जो फलंदाज झालाय योगेश. धन्यवाद. थोडीशी संधी आहे डीजेला सुद्धा संधी देऊया. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. स्वागतम सुस्वागतम. हार्दिक हार्दिक आलेल्या सर्वच मायबाप क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी आजच्या दुपारच्या सत्रातील आपण पाहिलं तर सामना चालू आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर आई सासाईवाली तुलसी फायटर्स त्याच्या विरुद्ध संघ आहे दापोली संघ आहे. प्रथम आपण पाहिलं तर 24 धावांचं टार्गेट होतं. मात्र या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी हाताळली. त्या दरम्यान आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न मात्र हा सुद्धा झेल होऊ शकला असता. मात्र या ठिकाणी एक संजीवनी देणारा आई सासाईवाली तुलसी फायटर्स संघाला एक येतोय शानदार चौकार. धन्यवाद डीजे. त्या दरम्यान आपण नाणेफेकीचा कौल सुद्धा करून घ्यायचा आहे. प्रेरणा 11 खैरवाडी विरुद्ध जोगीरदेव स्वराज अग्रवेन पोस्टाची वाडी. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल आपण त्वरित टॉस का बॉस या व्यासपीठावरती यायचं आहे आणि या मॅचचा टॉस का बॉस करून घ्यायचा आहे. अर्थातच नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. त्याच दरम्यान आपण धावफलकाकडे थोडंसं पाहूया. धावफलक आता मात्र उसंडी घेते. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 10 या धावसंख्येवरती. अतिशय नाजूक परिस्थितीमध्ये सुद्धा प्रेशरमध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करायची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. योगेश याच्या माध्यमातून एक चौकार पाहायला मिळाला. त्या दरम्यान पुन्हा एकदा खूप टप्प्याचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा काहीच संबंध नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या स्थिरावली आहे. कोणतीही धावेमध्ये वाढ झालेली नाही आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कमी धावा चेस करत असताना खरोखर कौतुक करावं लागेल. डिफेन्स करत असताना या ठिकाणी दापोली संघाचं यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. ज्या ठिकाणी खेळाडू सुद्धा तैनात आहे. फक्त आणि फक्त या चेंडूवरती एकच धावा प्राप्त करू शकते आई सासाईवाली तुलसी फायटर्स. या ठिकाणी आपण पाहिलं तर इम्रान डबीर सलामीचं आघाडीचा आलेला फलंदाज अजूनही मैदानामध्ये पाय रोवून उभा आहे. त्याला सुद्धा माहिती आहे की या नाजूक परिस्थितीमध्ये कशा पद्धतीची बॅटिंग करायची, कशा पद्धतीने या ठिकाणी फटके खेळायचे त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शॉर्ट टर्म पूल सक्सेसफुल. इम्रान डबीर याच्या बॅटमधून येतोय षटकार. गणेश भोगटे साहेब यांना विनंती करतो आपल्या शुभास या ठिकाणी या पुढील मॅचचं नाणेफेकीचा कौल करून घ्यायचं आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर तेजस नरेसारखा महत्त्वपूर्ण खेळाडू 0वर बाद झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर योगेश आला. त्यानंतर जुनेद आला. एका मागोमाग विकेटची हॅट्रिक झाली. हॅट्रिक सुद्धा कोणी घेतली. अर्थातच आपण पाहिलं तर एक रोहा तालुक्यातील नामवंत गोलंदाज ज्याच्याकडे पाहिलं जातं असा गोलंदाज गैनीनाथ कटोरे याच्या माध्यमातून हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा खूप टप्प्याची गोलंदाजी वारंवार केली जाते. प्रत्येक चेंडूमध्ये जर व्हेरिएशन असेल तर आणि तरच या ठिकाणी काहीशी अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर लोचन आला होता मैदानाच्या आतमध्ये. त्याला मात्र काही चांगली कामगिरी करता येऊ शकली नाही.
एक अंतिम चेंडू शिल्लक असणार आहे ह्या तिसऱ्या षटकामधील. पुढचा चेंडू लोचन याचा पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. योगेश सामना करेल. लोवर फुलटॉस होता, त्याला ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र इम्रान डबीर पळू शकले नाही, धावू शकले नाही. धावचीच्या स्वरूपात इम्रान डबीर जातील मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहिलं तर जोगीरदेव स्वराज अग्रवीन पोस्टाची वाडी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय मात्र घेतला आणि प्रेरणा 11 खैरवाडी संघाला अर्थातच राणा मोरे त्या संघाचा कर्णधार असेल, त्याला या ठिकाणी फलंदाजीसाठी पाचारण केलं. पूर्ण टीमला पाचारण करण्यात आलं आहे. आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर अतिशय चुरशीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं RTPLचा हकदार ज्याच्या नावावरती किताब राहिला होता तो आई सासईवाली तुळशी फायटर्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. मात्र स्कोअरकडे जाऊया आपण. या ठिकाणी आपण विचार केला तर 6 चेंडूमध्ये तब्बल 6 धावींची गरज असणार आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे एकची सरासरी राखावी लागणार आहे. एक धावाही प्रत्येक चेंडूवरती जमवावी लागणार आहे. सुरुवातीला ज्या पद्धतीने गैनीनाथ कोटरेने जो षटक हाताळलं होतं त्या षटकाला सदिशी अशी कामगिरी कोणता खेळाडू येणार हे सुद्धा या मॅचमध्ये आपल्याला पाहावं लागेल. याच ठिकाणी आपण पाहिलं तर अशाच पद्धतीची गोलंदाजी करावी लागणार आहे. फलंदाज क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय 8वा. फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचू शकलं नाहीये. आजचा दिवस आपण समजू शकतो. निशांत आलाय मैदानाच्या आतमध्ये, विशाल आलाय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या वाट्याला 6 चेंडू असतील, 6 धावींची गरज असेल. गोलंदाजी मार्कवरती मुन्ना पाहायला मिळतोय. या वेळेला शॉट पोलला कोणती चूक नाही, मात्र त्या ठिकाणी खेळाडू आहे, प्रोटेक्शन आहे. खराब चेंडूवरती एक सुंदर झेल आणि आणखीन एक महत्वपूर्ण खेळाडू आई ससईवाली तुळशी फायटरचा जाईल मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे. मैदानाच्या आतमध्ये सुरुवातीपासूनच या मॅचमध्ये दमखम टाकण्याचा प्रयत्न दापोली संघाने केलाय खरं, मात्र याचा शेवट कितीपर्यंत जाईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. 5 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज आहे. 7 विकेट आपण पाहिल्या तर आई सासाईवाडी तुळशी फायटर संघाची गेलेल्या आहेत. या ठिकाणी सोनार सिद्ध चषक आहे. या चषकाचा महत्त्वपूर्ण नियम आहे. नियम म्हणजे की या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. त्याच्यामुळे प्रत्येक चेंडू मागं तुम्हाला धावा जमवायचे आहेत, प्रत्येक चेंडू मागं तुम्हाला आक्रमक फटके खेळायचे. मात्र या ठिकाणी आक्रमक फटक्यांची गरज नाही आहे. एकेरी दुहेरीने काम सुद्धा जमू शकतोय. मात्र ही एकेरी दुहेरी धाव काढणार कोण, ही एकेरी दुहेरी धावेचा आलेख चढता नेणार कोण, हा सुद्धा मोठा प्रश्नचिन्ह या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की आपण नाजूक परिस्थिती असताना 24 चेंडूमध्ये 24 धाव्यांची गरज असताना हा चेंडू 6 चेंडू आणि 6 धाव्यांवरती येऊन ठेपलाय खरा. मात्र या ठिकाणी शेवटच्या अंतिम चेंडूपर्यंत ही लढत जाणार यात मात्र कोणतीही शंका नाही. मुन्ना यांनी एक अखू टप्प्याचा चेंडू टाकला, खराब पद्धतीचा चेंडू हाताळला. मात्र खराब चेंडूवरती सुद्धा चांगले झेल होतात. खराब चेंडूमध्ये सुद्धा मोठमोठे खेळाडू जायबंद होतात. याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अखू टप्प्याच्या चेंडूला या ओपन ग्राउंडवरती अजिबात विचार केला जात नाही. त्या शिक्षेला दंडित केलं जातं. अशा पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा अखू टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये चाललाय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. ज्या ठिकाणी एक धाव तर कंप्लीट, दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र 4 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज असणार आहे आई सासाईवाली तुळशी फायटर्स संघाला. काहीसा कान मंत्र देत असताना तेजस माली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. थोडा चेंडूमध्ये व्हेरिएशन ठेवावं लागेल. अखू टप्प्याची चेंडू स्लोवर पद्धतीची गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी अजिबात जमणार नाही. 20 धावा या धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. म्हणजे येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 4 धाव्यांची गरज असणार आहे. थोडंसं मित्रांनो फास्ट घ्यायचं आहे. आज या ठिकाणी रोहा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन विरुद्ध कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अशी मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी होणार आहे. 4 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज असणार आहे.
20 धावा या धावफलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. वीस धावा तेजस नरे या ठिकाणी या धावफलकावरती आतापर्यंत अर्जित केल्या गेल्यात. पंचांनी आपला सामना त्वरित चालू करून घ्यायचा आहे. तेजस नरे या ठिकाणी आमचे स्कोर बुकवर अतिशय चांगल्या पद्धतीने आज तिसरा दिवस आहेत, योग्य त्या पद्धतीने या ठिकाणी त्यांचं कामकाज सुरू आहे. मागच्या आधीच्या षटकामध्ये आपण पाहिलं सुरुवातीचा चेंडू 4 धावेचा होता, दुसरा चेंडू डॉट होता, तिसरा चेंडूवरती सिंगल आली, चौथ्या चेंडूवरती इम्रान डबीर यांच्या माध्यमातून एक षटकार पाहिला, नंतर एक सिंगल पाहिली आणि त्यानंतर विकेट मात्र गमवावी लागली इम्रान डबीर यांना. अशा मागच्या षटकामध्ये तब्बल 12 धावा कुठल्या होत्या आई ससाईवाली तुळशी फाटेच्या संघाने. नंतर 12 आल्या 18 24 ला बिन ना 18 आणि 6 झाल्या नंतर 12 काढल्या. बरं झालं. आणि आता 18 आणि आता ह्या 2 काढल्या आणि एक रनआउट झालं, एक सिंगल काढला, मग 4 ला 4 आता इथे 2 काढल्या. चला पंचांनी सामना चालू करून घ्यायचा आहे. दुसरी धाव घेत असताना आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठं आयोजन आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आमचे लॅपटॉपवरती असणारे आणि कॅमेरामॅन हे सुद्धा दक्ष आहेत. या ठिकाणी आजचा तिसरा दिवस आहे. कोणत्या पद्धतीची खेळाडूंना विनंती आहे, आपण शंका कुशंका मनामध्ये आणू नका. या ठिकाणी 4 चेंडूमध्ये तब्बल 4 धावा जमवायच्या आहेत आई ससाईवाली तुळशी फाटक संघाला. पण मात्र दापोली संघ मात्र या ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देतोय, शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायला तयार नाही. या वेळेला खूप टप्प्याचा चेंडू होता, मात्र या ठिकाणी आपण पाहिलं 1 धाव तर पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा आहे आणि 2 धावा सुद्धा या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळते. कुठेतरी गोलंदाजीचा आलेख आणि गोलंदाजी चांगल्या दर्जाची होत नाहीये, कारण की ज्या वेळेला चेंडू मागं प्रति रनची इकॉनॉमी असते ना, त्या वेळेला मात्र तुम्हाला अतिशय नाजूक परिस्थिती हाताळण्याची संधी असते. मात्र मुन्ना मात्र कोणत्या पद्धतीची आक्रमक गोलंदाजी करताना पाहायला मिळत नाहीये. एकदम स्लोवर पद्धतीची गोलंदाजी आहे, व्हेरिएशन नाही आहे. मात्र या ठिकाणी त्याला चांगल्या आणि उत्तम दर्जाची गोलंदाजी या मैदानाच्या आतमध्ये करावी लागणार आहे दापोली संघासाठी. 2 चेंडू 3 चेंडू आणि 2 धावेची गरज असणार आहे. पुढचा चेंडू मुन्ना याचा. आत्ता मात्र प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी 2 वर येताना पाहायला मिळते. अर्थातच आपण पाहिलं तर हत्यार टाकले की काय असं चित्र दापोली संघाचं पाहायला मिळते. कुठेतरी तेजस माली सुद्धा नाराज आहे, त्याला सुद्धा माहिती आहे की मैदानाच्या आतमध्ये आपला संघाने आपल्या बॅटमधून धावा आल्या नाहीत. मात्र संघाने चांगली फायटिंग या ठिकाणी डिफेन्सिंग केला. मात्र या डिफेंड करत असताना मात्र कुठेतरी आपली गोलंदाजी थोडीशी कमी पडताना पाहायला मिळाली. सुरुवातीचे 3 षटके अतिशय निर्णायक ठरली, अतिशय भेदक ठरली आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली. व्हेरिएशन प्रत्येक षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मात्र मुन्ना मात्र ती पद्धतीची गोलंदाजी करताना पाहायला मिळत नाहीये. या ठिकाणी आपण पाहिलं तर या धावेच्या संख्येनंतर या ठिकाणी आई सासाईवाली तुळशी फाटक हा संघ या ठिकाणी यश संपादन करताना आपल्याला पाहायला मिळतोय, तर दापोली संघ या ठिकाणी पराजित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाच्या या ठिकाणी आपण या स्पर्धेला भाग घेतल्यामुळे त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि यानंतर होणारा सामना प्रेरणा 11 खैरवाडी विरुद्ध श्री जोगीरदेवी स्वराज ॲग्रेविन